नमस्कार मुलांनो, मी हर्षल अविनाश कुमावत गव्हर्नमेंट ITI जळगाव येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. ठीक आहे. मी DVT ई लर्निंग ITI लेक्चर्स बाय HK चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी तुमच्यासाठी पुन्हा एक वेळेस घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट 30 क्वेश्चन्स ऑफ IT लिटरसी. बरोबर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची लिटरसी, जो कम्प्युटर चा एक युनिट आहे, जो तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये सेकंड युनिट म्हणून आहे. ठीक आहे. त्याचे मी परत एक 30 महत्त्वाचे प्रश्न उत्तर घेऊन आलेलो आहे. बरोबर, मी तुम्हाला वारंवार सांगतो मुलांनो की जे मी आज हा 7वा पार्ट आहे बरोबर या व्हिडिओचा, आणि जे आधीचे 6 पार्ट झालेले ते सुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एवढं जरी केलं, हे 7 जेवढे पार्ट्स बनवतोय मी हे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे, तुम्ही एवढं जरी बघितलं तरी सुद्धा तुम्हाला दुसरा अभ्यास करायची गरज पडणार नाही आहे. मी हे फिक्स सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला दुसरं कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही. एवढे जरी तुम्ही वाचलं तरीसुद्धा तुम्ही आरामात ESचा विषय हा पास व्हाल. ठीक आहे. सुरू करूया मुलांनो. आजचा पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट पॉवरफुल कम्प्युटर. याच्यापैकी सगळ्यात पॉवरफुल कम्प्युटर कुठलं आहे? मेन फ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर, सुपर कम्प्युटर. तर मुलांना याचं उत्तर आहे डी, म्हणजे सुपर कम्प्युटर. मेन फ्रेम कम्प्युटर मी तुम्हाला सांगितलं, तर जर प्रचंड डाटा जो असतो तो जर आपल्याला हाताळायचा असेल तर आपण कुठलं मेन फ्रेम कम्प्युटर वापरतो. मिनी कम्प्युटर त्याच्याहून खालचे जे काही कामं असतात ते आपण मिनी कम्प्युटरवरती करतो. मायक्रो कम्प्युटर म्हणजे तुम्ही घरी जे वापरतात कम्प्युटर, ते इन शॉर्ट लॅपटॉप, PC, डेस्कटॉप वगैरे हे जे असतात हे मायक्रो कम्प्युटर. आणि सुपर कम्प्युटर म्हणजे हे खूप हाय स्पीडचे कम्प्युटर असतात आणि यांचे स्पेसिफिकेशन खूप हाय असतात. बरोबर, हे एकदम प्रचंड मेन फ्रेम कम्प्युटरवरून पण जास्तीत जसं की नासा वगैरेमध्ये, आपल्या स्पेस रिसर्चमध्ये तिथे सुपर कम्प्युटर्स वापरले जातात. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड आहे क्वेश्चन, द सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस कॅन ओनली स्टोअर डाटा बट दे कॅनॉट परफॉर्म. आता जो सेकंडरी स्टोरेज डाटा आहे, ठीक आहे, तर सेकंडरी स्टोरेज डाटा म्हणजे काय? हार्ड डिस्क. बरोबर, हार्ड डिस्क आलं, पेनड्राईव्ह आलं, हे काय, पण पेनड्राईव्ह जे झालं हे पेरिफेरल बाहेरून लावायचं डिव्हाइस झालं. ठीक आहे. पण सेकंडरी स्टोरेज डाटा म्हणजे काय? तर हार्ड डिस्क. तर हार्ड डिस्क जे आहे ते काय, ते डाटा तर स्टोअर करू शकतो, पण ते काय नाही करू शकत काम? अरिथमॅटिक ऑपरेशन नाही करू शकत, म्हणजे अंकगणितीय लॉजिक ऑपरेशन नाही करू शकत आहे, तर्कनियमन नाही करू शकत, सॉर्टिंग ऑपरेशन नाही करू शकत, म्हणजे वेगवेगळे करणे, त्यांच्यामध्ये फरक ओळखणे हे नाही करू शकत, म्हणजे ऑल ऑफ दिस, हे सगळ्या गोष्टी ते नाही करू शकत. ठीक आहे. म्हणून उत्तर काय यायचं? डी आहे. बरोबर. तिसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर द मेजर टाइप्स ऑफ कम्प्युटर चिप्स. ज्या कम्प्युटरमध्ये चिप्स असतात बरोबर, त्या कुठल्या असतात याच्यापैकी? मेजर मेजर कुठल्या? एक्सटेंडेड मेमरी चिप, प्रायमरी मेमरी चिप, मायक्रो प्रोसेसर चिप आणि बोथ बी अँड सी. तर याचं उत्तर डी आहे मुलांना, बोथ बी अँड सी, म्हणजे प्रायमरी मेमरी चिप आणि मायक्रो प्रोसेसर चिप. बरोबर. एक्सटेंडेड मेमरी चिप तुम्हाला नसते, म्हणजे ह्या ज्या या मेजर टाईपच्या चिप्स नाही आहे, ही एक ऑरला आहे. पण प्रायमरी मेमरी चिप जी आहे ती तुम्हाला, प्रायमरी मेमरी चिप म्हणजे आपण रॅम पण एक म्हणू शकतो त्याला, आणि मायक्रो प्रोसेसरची सुद्धा एक चिप असते. ठीक आहे. मी तुम्हाला आधी पण बोललेलो आहे की मला एक मदरबोर्डवरती व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला दाखवायला. तो व्हिडिओ उद्या बनवून घ्यावा लागेल आणि तुम्हाला दाखवावा लागेल. ठीक आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, विच कंपनी मार्केटेड द वर्ल्ड्स फर्स्ट लॅपटॉप कम्प्युटर. अशी कुठली कंपनी आहे की जी जगात सगळ्यात पहिलं लॅपटॉप बनवणारी ही कंपनी आहे, आणि तिचं पहिली कंपनी ही मार्केटमध्ये आलेली. ठीक आहे. तर एप्सॉन, EPSON, इप्सॉन 1981, ही कंपनी 1981 साली यांनी पहिलं लॅपटॉप आणलेलं होतं मार्केटमध्ये, आणि हिचं नाव एप्सॉन होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा मुलांना, हे व्यवस्थित, ही तुम्ही, मी वारंवार सांगतो, तुम्ही एवढ्या जरी PDF केल्या, हे पार्ट जरी एवढे बघितले, तुमचे भरपूर प्रश्न याच्यातूनच रिपीट होतील. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द प्रिंटर युजेस ड्राय इंक पावडर. आता यापैकी कुठलं प्रिंटर आहे? आता प्रिंटरचं तसं पाहायला गेलं तर तुम्हाला सिलेबसला नाही आहे, बट तरी प्रिंटरचे तुम्ही बघून घ्या प्रश्न. ठीक आहे. विच ऑफ द प्रिंटर युजेस ड्राय इंक पावडर. ड्राय इंक पावडर कुठलं वापरतं? तर लेझर प्रिंटर वापरतं. ठीक आहे. मी तुम्हाला शिकवलेलंच आहे मुलांना कॉलेजमध्ये, तरी ज्यांनी शिकलेलं नसाल ते ऐकून घ्या. आताच्या काळी जे आहे ते लेझर प्रिंटर वापरतात. ठीक आहे. आजच्या तारखेला लेझर प्रिंटर वापरतात. आधीच्या याला इंकजेट प्रिंटर होतं, पण इंकजेट प्रिंटरचा काय प्रॉब्लेम राहायचा की त्याची शाई सुकून जायची. सेम कन्सेप्ट तुम्ही बघा, शाई पेनाचा जो कन्सेप्ट असतो, जर शाई पेनामध्ये जर तुम्ही शाई भरून ठेवली आणि जर भरपूर दिवस जर त्याला वापरला नाही तर त्याची शाई सुकून जाते. तसं सेम इंकजेट प्रिंटरचं पण व्हायचं. म्हणून आता सध्याच्या तारखेला लेझर जेट हे प्रिंटर वापरलं जातं आहे. बरोबर. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, अ सेट ऑफ इन्फॉर्मेशन, जो इन्फॉर्मेशन माहितीचा जो एक संच आपण बनवलेला आहे, दॅट डिफाईन्स द स्टेटस ऑफ रिसोर्सेस अलोकेटेड टू द प्रोसेस इज. ज्या प्रोसेसमध्ये त्याचे जे रिसोर्सेस, जे संसाधन आपण वापरतोय ते तिच्यात अलोकेट केलेले आहे त्या प्रोसेसमध्ये. ठीक आहे. असं इन्फॉर्मेशन बनवलेली आहे, पूर्ण एक सेट बनवलेला आहे माहितीचा. त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण काय म्हणतो? प्रोसेस डिस्क्रिप्शन म्हणतो. बरोबर. काय? प्रोसेस डिस्क्रिप्शन म्हणतो. जसं आपण CNC मशीनवरती जर आपण सगळ्या काही माहिती टाकल्या, कोड्स टाकून दिले, G कोड, M कोड वगैरे टाकले, तर आपण त्याला काय म्हणतो? प्रोग्राम म्हणतो. तसंच हिच्यामध्ये काय म्हणतो आपण? प्रोसेस डिस्क्रिप्शन म्हणतो ते. ठीक आहे. 7th नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन्स कॅन बी परफॉर्म बाय कम्प्युटर.
कम्प्युटरने कुठले कुठले ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करता येतात. तर पहिलं आहे अरिथमॅटिक ऑपरेशन, म्हणजेच अंकगणितीय कोड वगैरे सॉल्व करता येतात. लॉजिकल करता येतं, ठीक आहे. लॉजिकचे क्वेश्चन, स्टोरेज, डाटा स्टोअर करता येतो, ठीक आहे. आणि ऑल ऑफ दी अबोव. तर मग काय करता येतं, याच्यापैकी सर्व ऑप्शन्स आपल्याला करता येतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, फ्रॉम विच जनरेशन ऑफ कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम्स वेअर डेव्हलप. कुठल्या जनरेशनपासून ऑपरेटिंग सिस्टम्स ज्या होत्या त्या डेव्हलप झालेल्या आहे कम्प्युटरमध्ये, ठीक आहे. तर थर्ड जनरेशन जी होते कम्प्युटरची तेव्हापासून ऑपरेटिंग सिस्टम्स ह्या काय डेव्हलप झालेल्या. मग आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, तर मॅक ओ एस होती, लिनक्स होती, विंडोज XP होती, विंडोज 7 आहे, विंडोज 10 आहे, विंडोज 8 आहे. ह्या काय ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्याच्यावरती तुमचं कम्प्युटर चालतं. आता 9वा नंबरचा क्वेश्चन आहे, URL मीन्स, ठीक आहे. URL स्टँड्स फॉर काय, किंवा URLचं एक्सपान्शन काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, बरोबर. काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पुढचा प्रश्न आहे, विच डिव्हाइस इज इन अ कम्प्युटर कॅन अंडरस्टँड डिफरंट बिटवीन डाटा अँड प्रोग्राम्स. मग आता असं कुठलं डिव्हाइस आहे कम्प्युटरमध्ये की जे डिफरंट जे आहे ते बरोबर ओळखतं, कशामधलं, डाटामधलं आणि प्रोग्राममधलं. तर आपण त्याला काय म्हणतो, मायक्रो प्रोसेसर म्हणतो, बरोबर. मायक्रो प्रोसेसर. आता इनपुट डिव्हाइस ओळखतं का, नाही. इनपुट डिव्हाइस म्हणजे काय, कीबोर्ड, माऊस वगैरे हे सगळे इनपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय, मॉनिटर, स्पीकर वगैरे हे आउटपुट डिव्हाइस. मेमरी म्हणजे काय, जे डाटा स्टोअर करतं ते मेमरी, ठीक आहे. तर डी काय येईल, मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर अशी गोष्ट असते की जी डिफरन्स म्हणजे डिफरन्स ती करते, बरोबर, कशामध्ये, डाटामध्ये आणि प्रोग्राममध्ये, बरोबर. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डज बीट स्टँड्स. तर बीट स्टँड्स फॉर काय म्हणतो आपण, तर बीट स्टँड्स फॉर म्हणजे काय, तर बायनरी डिजिट, ठीक आहे. आता कम्प्युटरला कुठली भाषा समजते, बायनरी लँग्वेज समजते, म्हणजेच काय, 0 आणि 1ची भाषा कम्प्युटरला समजते, बरोबर. तर व्हॉट डज बीट स्टँड्स, तर बायनरी डिजिट, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, आफ्टर कॉपिंग द कंटेंट हाऊ मेनी टाइम्स कॅन यू पेस्ट इट, ठीक आहे. जेव्हा एक वेळेस तुम्ही जर एखादी डाटा किंवा एखादी फाईल किंवा कुठलीही गोष्ट असो ती जर कॉपी करताय, तर तुम्ही ती पुढच्या वेळेला किती वेळेस ती पेस्ट करू शकतात. तर एक वेळेला, 2 वेळेला, 0 वेळेला, मेनी टाइम्स. तर मेनी टाइम्स तुम्ही पेस्ट करू शकतात, बरोबर. आता आपण इथे इन्फिनिटी नाही म्हणू शकत. इन्फिनिटी का नाही म्हणू शकत इथे, जरी आपण इन्फिनिटी वेळेस ते पेस्ट करू शकतोय, बरोबर, पण इन्फिनिटी पेस्ट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तेवढी स्पेसही पाहिजे, ठीक आहे. म्हणून आपण इथे मेनी म्हटलेलं आहे की मेनी टाईम आपण पेस्ट करू शकतो. आणि कॉपी करण्याचं जे शॉर्टकट आहे ते काय आहे, Ctrl+C आहे. आणि कॉपी पेस्ट करण्याचं काय आहे, Ctrl+V आहे, बरोबर. हे 2 शॉर्टकट आहे. 13वा नंबरचा प्रश्न आहे, अ 32 बिट मायक्रो प्रोसेसर हॅज द वर्ड लेंथ इक्वल टू 4 बाईट, ठीक आहे. आता जे 32 बीटचं मायक्रो प्रोसेसर असतं, ठीक आहे. आता याच्यात 2 प्रोसेसर येतात, एक 32 बीटचं येतं आणि एक 64 बीटचं येतं, बरोबर. तर यांचे जे मायक्रो प्रोसेसर्स आहे यांची वर्ड लेंथ किती असते, तर 4 बाईटची असते, ठीक आहे, बरोबर. समजलं, कितीची असते, 4 बाईट असते. 14व्या नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस. आता याच्यातले रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस कुठलं आहे, तर याच्यातलं बी आहे, CD-ROM आहे, बरोबर. CD-ROM. फ्लॉपी डिस्क आहे, ती आपण फ्लॉपी डिस्क काय करू शकतो, तिला आपण फॉर्मॅट करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर CDला फॉर्मॅट करू शकतो का, नाही. जर CD रॉ असेल तिथे लिहिलेलं, म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क RAW रॉ लिहिलेलं असेल, म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क रीरायटेबल जर असेल तर तिला आपण फॉर्मॅट करू शकतो. पण इथे CD-ROM लिहिलेलं आहे म्हणून इथे काय येईल, CD-ROM याचं उत्तर येईल. हार्ड डिस्कसुद्धा आपण फॉर्मॅट करू शकतो, नन ऑफ दिसचं येणार नाही, बरोबर. म्हणजे उत्तर काय येईल, बी येईल. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, ब्लूटूथ वॉज डेव्हलप बाय. आता ब्लूटूथ कोणी डेव्हलप केलेलं होतं, ॲपलने, इरिक्सनने, सॅमसंगने, नोकियाने. तर ब्लूटूथ कोणी डेव्हलप केलेलं आहे, तर इरिक्सन कंपनीने डेव्हलप केलेलं आहे, ठीक आहे. सोनी इरिक्सनचे वगैरे जे मोबाईल होते तर तुम्ही इरिक्सन जी कंपनी तिने डेव्हलप केलेलं आहे. अँड IP ॲड्रेस, ठीक आहे, ऑफ अ कम्प्युटर इज ऑल्सो नोन ॲज. जो IP ॲड्रेस असतो कम्प्युटरचा, ज्या ॲड्रेसवरून आपल्या सगळ्या लिंक कनेक्ट होत असतात, त्या ॲड्रेसला आपण काय म्हणू शकतो, अजून लोकल होस्ट ॲड्रेससुद्धा म्हणू शकतो, बरोबर. काय, लोकल होस्ट ॲड्रेस, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मुलांना तुम्हाला हे जे असे जे प्रश्न IP ॲड्रेस ऑफ कम्प्युटर वगैरे, एवढं तर काही मुश्किलचे प्रश्न येणार नाही, पण जे सोपे सोपे असतात, जसं CPUचं एक्सपान्शन, अरिथमॅटिक लॉजिक युनिटचं फंक्शन काय वगैरे, ALUचा फुल फॉर्म काय, अशातले प्रश्न तुम्हाला येतील. पण ते यातूनच तुम्हाला प्रश्न रिपीट होतील. क्वेश्चन नंबर 17, विच ऑफ द फॉलोइंग आर द कंपोनंट्स ऑफ CPU. CPUचे कुठले कुठले कंपोनंट्स आहे, तर अरिथमॅटिक लॉजिक युनिट आहे आणि कंट्रोल युनिट आहे. कंट्रोल युनिट म्हणजे काय, जो सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो. आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट म्हणजे काय, की जो अंकगणिती व तर्क नियमनचे कामं करतो, त्याला म्हणतात अरिथमॅटिक लॉजिक युनिट, ठीक आहे. त्याच्यानंतर माऊस, कीबोर्ड. आता हे CPUचे कंपोनंट आहे का, नाही, हे बाहेरून लावले जातात, ठीक आहे. CPUचे कंपोनंट म्हणजे काय, की जे CPUच्या आतमध्ये असतात ते कंपोनंट, म्हणजे मग काय येईल, अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट, ठीक आहे. पॅन स्टँड्स फॉर. आता पॅन म्हणजे काय, तर पर्सनल एरिया नेटवर्क. पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजेच काय, की तुमच्या घरामध्ये जे तुम्ही नेटवर्क वगैरे यूज करतायत त्याला म्हणतात पर्सनल एरिया नेटवर्क, ठीक आहे.
मी तुम्हाला आधी पण बोललेलो होतो की नेटवर्कचे भरपूर सारे प्रकार असतात. जे मेन आहे ते 3 आहे. एक लॅन आहे, एक वॅन आहे आणि एक मॅन आहे. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क आणि मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ठीक आहे. आता हे पॅन आहे, पर्सनल एरिया नेटवर्क. ठीक आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे, विच अमॉंग द फॉलोइंग फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटर हॅड. तर आता पहिलं जे जनरेशनचं सगळ्यात पहिलं कम्प्युटर आलेलं होतं. ठीक आहे. हे आपण मागच्या व्हिडिओत पण हे बरेचसे प्रश्न याच्यातले रिपीट होत आहे. जे पहिल्या जनरेशनचं कम्प्युटर होतं त्यात काय होतं, व्हॅक्यूम ट्यूब्स होत्या आणि मॅग्नेटिक ड्रम्स होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. पहिलं कम्प्युटर आलं म्हणजे त्याला काय, व्हॅक्यूम ट्यूब्स होत्यात आणि मॅग्नेटिक ड्रम होतं. ठीक आहे. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, द बेसिक युनिट ऑफ मेमरी इज. आता मेमरीचं बेसिक युनिट जे आहे मेमरीचे ते कशात हे केलं जातं, वायर, सर्किट, सेल्स, ऑल ऑफ दिस. तर सेल्स, तर जे मेमरी असते ते कशात आपण सेल्समध्ये भरून ठेवलेली असते. ठीक आहे. बेसिक युनिट येते मेमरीचं म्हणजे सेल्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा, द ॲबिलिटी ऑफ ॲन ऑपरेशन सिस्टम टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ मल्टिपल प्रोग्राम्स ॲट द सेम टाईम. ठीक आहे. आता जी ॲबिलिटी असते ऑपरेटिंग सिस्टमची, ठीक आहे, की जी एका वेळेला भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करू शकतात, त्याला काय म्हणतात, मल्टीटास्किंग म्हणतात. काय, मल्टीटास्किंग. एकापेक्षा जास्त काम करता येणे म्हणजेच काय, मल्टीटास्किंग होणे. बरोबर. 22 नंबरचा क्वेश्चन आहे, हू इज नोन ॲज अ फादर ऑफ इंटरनेट. इंटरनेटचे फादर कोणाला म्हटलं जातं, तर विंड सर्फ या सरांना म्हटलं जातं. ठीक आहे. कोणाला, विंड सर्फ. बरोबर. विंड सर्फ, VINT विंड आणि CERF सर्फ. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हू इज नोन ॲज अ फादर ऑफ इंटरनेट. हे परत प्रश्न रिपीट झाला, विंड सर्फ म्हणतात त्यांना. ठीक आहे. ओके. 24 नंबरचा क्वेश्चन आहे, मायक्रो प्रोसेसर्स आर मेजर कंपोनंट फॉर विच जनरेशन कम्प्युटर्स. मायक्रो प्रोसेसर आताची काय, 4th जनरेशन. आता 4th, 5th जनरेशन, 6th जनरेशन पण येऊन गेलेली. ठीक आहे. आता कम्प्युटरची इंटेलची. पण जे 4th जनरेशन आहे तेव्हापासून काय झालेलं होतं, मायक्रो प्रोसेसर आलेले होते. बरोबर. म्हणजे मायक्रो प्रोसेसर आधी पण होते, पण आता त्याच्यात क्वालिटी वगैरे त्याच्यात यासुद्धा गोष्टी खूप मेन होत्या. ठीक आहे. बरोबर. तर 4th जनरेशन हे मायक्रो प्रोसेसरसाठी महत्त्वाचं होतं. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मुलांनो 25 नंबरचा, कम्प्युटर कन्सिस्ट ऑफ. कम्प्युटर जे असतं ते काय काय कन्सिस्ट करतं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बरोबर म्हणजे CPU, मेमरी युनिट असतो त्याला बरोबर म्हणजे मेमरी स्टोअर करण्यासाठी रॅम, रॉम. त्याच्यानंतर इनपुट अँड आउटपुट युनिट असतात. इनपुट अँड आउटपुट युनिट म्हणजेच काय, स्पीकर, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर वगैरे, मॉनिटर, हे सगळं काय असतं, तर ऑल ऑफ दीज असतं याच्यातलं. ठीक आहे. पुढचा आहे 26 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डज UNIVAC स्टँड्स फॉर. तर UNIVAC स्टँड्स फॉर, याचा फुल फॉर्म काय आहे, युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. ठीक आहे. काय म्हणतात याला, युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. आता हे जे युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर वगैरे असतात मायक्रो प्रोसेसरचे वगैरे, हे कुठे रेल्वेमध्ये वगैरे जास्त वापरले जातात, स्पेसशिप्समध्ये, त्याच्यानंतर सॅटेलाइट्स थ्रू वगैरे हे तिथे जास्त वापरले जातात. पुढचा प्रश्न आहे, द टेक्नॉलॉजी यूज्ड इन कम्प्युटर डिस्क इज. मग त्या कम्प्युटरची जी डिस्क असते त्याच्यात कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते, लेझर टेक्नॉलॉजी वापरली. आणि इन शॉर्ट कम्प्युटरच्याच काय, तर आज जगाच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये लेझर टेक्नॉलॉजी वापरली जाते. डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी लेझर टेक्नॉलॉजी, प्रिंटिंगसाठी लेझर टेक्नॉलॉजी, लिखाण कामासाठी लेझर टेक्नॉलॉजी, ऑपरेशनसाठी मेडिकलमध्ये लेझर टेक्नॉलॉजी, म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी काय लेझर टेक्नॉलॉजीज वापरली जाते. 28 नंबरचा क्वेश्चन आहे, द इन्स्ट्रक्शन फॉर स्टॅरिंग द कम्प्युटर आर हाऊस ऑन. ठीक आहे. जी इन्स्ट्रक्शन असते फॉर स्टेअरिंग द कम्प्युटर आर हाऊस ऑन रॉम. ठीक आहे. आता जी कम्प्युटर आहे, ठीक आहे, त्याला जर स्टार्ट करायचं आपल्याला, इथे स्टार्टिंग येते. ठीक आहे. तिथे स्टेअरिंग लिहिलेलं आहे त्यांनी. जी इन्स्ट्रक्शन असते कम्प्युटरला स्टार्ट करण्याची, ठीक आहे, तर ती कशात टाकलेली असते, तर ती रॉममध्ये दिलेली असते. जी इन्स्ट्रक्शन असते कम्प्युटर कसं चालू आहे तर ती कशात दिलेली असते, रॉममध्ये. ते स्टार्टिंग येते, ते स्टेअरिंग होऊन गेलेलं आहे. ठीक आहे. 29 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हेरिफिकेशन ऑफ लॉग इन नेम अँड पासवर्ड इज नोन ॲज. जे लॉग इन नेम असतो आपला आणि पासवर्ड जो असतो त्याचं जे व्हेरिफिकेशन होतं असतं त्याला काय म्हणत असतात, ऑथेंटिकेशन म्हणत असतात. काय, ऑथेंटिकेशन म्हणतात. बरोबर. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओचं मुलांनो, विच इज कन्सिडर्ड अ डायरेक्ट एंट्री इनपुट डिवाइस. डायरेक्ट एंट्री इनपुट डिवाइस कुठलं आहे, त्याचं उत्तर आहे C, म्हणजे बोथ ऑफ दीज. म्हणजे कुठलं, A, ऑप्टिकल स्कॅनर पण हे डायरेक्ट इनपुट एंट्री डिवाइस आहे, आणि माऊस अँड डिजिटायझर हे सुद्धा काय आहे, डायरेक्ट. म्हणजे हे डायरेक्ट कम्प्युटरला कनेक्ट करून काय करतात, जे काही आपण इन्स्ट्रक्शन सिलेक्ट करतो ते याच्याद्वारे सिलेक्ट करतात आणि डायरेक्ट एंट्री जाते. म्हणजे याला मध्यस्थी कोणी दुसरं लागत नाही. समजलं. हे होते 30 प्रश्न मुलांनो इम्पॉर्टंट IT लिटरसीचे. याच्या पहिले पण व्हिडिओ बनवलेले आहे, त्यात पण ITचे आहेत क्वेश्चन बरेचसे. बरोबर. मुलांनो मी तुम्हाला वारंवार सांगतो, जे मुलं नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही हे व्हिडिओज बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला दुसरं पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचं व्हिडिओ कदाचित ऑक्युपेशनल सेफ्टी वगैरेवरती बनवूया. ठीक आहे.
तिथपर्यंत चॅनलला व्हिजिट देत राहा आणि व्हिडिओ बघा. ओके, थँक्यू.